Hello students, I am Dr. A.B. Patil. Welcome in this session of Control and Coordination, lecture number 14. In this lecture, we will discuss about some disorders of nervous tissue and also we discuss about the chemical coordination. So firstly, we discuss about the disorders of nervous tissue. Disorders of nervous tissue. The first, that is the psychological disorders. The psychological disorders which are also known as mental disorders. And these psychological disorders which affect on our mood as well as thinking and behavior. Means whenever there is a mental disorder or the psychological disorder, the person in which these disorders are developed, this person shows there are number of changes which are and they affect on their mood. Means काय होणार आहे, पटकन काय होईल, मूड चेंज होणार आहे, मूड स्विंग होईल. स्पेशली आपण बघतो की त्याच्यामध्ये काय होतं, मूड चेंज होतो. इट अफेक्ट ऑन द मूड ॲज वेल ॲज द थिंकिंग कपॅसिटी. नॉर्मल थिंकिंग असणार नाही त्याचं. सो इट ऑल्सो अफेक्ट ऑन द थिंकिंग. म्हणजे विचार करण्याची जी क्षमता असणार आहे ती प्रॉपर नॉर्मली पर्सन मध्ये जशी असेल त्या पद्धतीने त्याचं थिंकिंग असणार नाही. किंवा बिहेवियर जे असेल त्या बिहेवियर मध्ये पण आपल्याला चेंजेस दिसणार आहे. म्हणजे जे डे टू डे लाईफ असेल ते नॉर्मल डे टू डे लाईफ आपल्याला दिसणार नाही. त्याच्यामध्ये नंबर ऑफ बिहेवियरल चेंजेस दिसतील की नॉर्मल पर्सनचं जसं बिहेवियर असेल तसं बिहेवियर त्या पर्सनचं असणार नाही. नेक्स्ट आपण जर बघितलं, आता याच्यामध्ये बरेचसेच एक्झाम्पल्स आहेत which are there are number of disorders which are included in this psychological disorder or mental disorder. These are nothing but the intellectual disability which is also known as a mental retardation असेल. म्हणजेच काय असेल, सर्वसामान्य बुद्धिमत्ता त्या पर्सनची असणार नाही. बुद्धिमत्ता काय असेल, कमी असेल, मेंटली तो रिटार्डेड असेल. देन द नेक्स्ट आपण बघितलं ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर. आता ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर मध्ये आपण जर बघितलं, इट अफेक्ट ऑन द कम्युनिकेशन अँड द बिहेवियर. जे काही इतर पर्सनशी जे कम्युनिकेशन आहे त्या कम्युनिकेशन मध्ये डिसऑर्डर आपल्याला पाहायला मिळतील. त्याचे बिहेवियर जे असणारे बिहेवियर ते सुद्धा काय असणार आहे, नॉर्मली असणार नाही. किंवा तो जे काही इतर लोकांशी कम्युनिकेट करणार आहे त्या कम्युनिकेशन वरती त्याचा इफेक्ट दिसेल आपल्याला. Then bipolar disorder, which is in this disorder we observe that the change in the mood, it affects on the mood, and so there is the person which become restless. तो पर्सन काय होणार आहे, रेस्टलेस होईल. ॲज वेल ॲज त्या पर्सनचा मूड हा सतत काय होणार आहे, चेंज होणार आहे. पटकन काय असेल, तो समजा एखाद्या विषयावर चर्चा करत असेल, बोलत असेल तर पटकन तो काय करेल, अगदी पटकन दुसऱ्या विषयाशी पण तो बोलणार आहे. म्हणजे दोन्ही त्याचं जे काही बोलणं असेल त्यामध्ये काय असणार नाहीये, तर कोऑर्डिनेशन नसेल किंवा त्या पद्धतीनं त्याचे पटकन त्याचं थिंकिंग जे असणार आहे ते नॉर्मल असणार नाही. मूड सतत काय होणार आहे, चेंज होणार आहे. देन द पर्सन विच इज ऑल्सो अंडरगो डिप्रेशन. त्यामध्ये डिप्रेशन मध्ये पण जाणार आहे पर्सन. देन नेक्स्ट आपण बघतो डिप्रेशन्स. देयर आर number of causes due to which the persons which are undergo depressions. म्हणजे अशा काही आपल्या लाईफ मध्ये काही अशा घटना घडतात की ज्यामुळे काय होणार आहे, त्या पर्सन मध्ये डिप्रेशन येतं आणि त्या डिप्रेशन्स मुळे त्याच्या पूर्ण लाईफ वरती, त्याच्या डेली लाईफ वरती, पूर्ण त्याच्या बॉडी वरती त्याचा काय होणार आहे, थिंकिंग कपॅसिटी वरती त्याचा इफेक्ट होऊ शकतो. देन एन्झायटी डिसऑर्डर. आपण एन्झायटी डिसऑर्डर्स पण बघू शकतो. त्या एन्झायटी डिसऑर्डर मध्ये पण काय होणार आहे, पर्सन रेस्टलेस होणार आहे. त्यानंतर थिंकिंग पॉवर जी असेल, त्याची जजमेंट पॉवर असेल, या सगळ्यावर त्याचा इफेक्ट होणार आहे आणि मूड स्विंग आपल्याला पाहायला मिळेल डिप्रेशन मध्ये जाणाऱ्या पेशंट. देन द स्ट्रेस रिलेटेड डिसऑर्डर. काही स्ट्रेस रिलेटेड डिसऑर्डर्स पण या कशामध्ये इन्क्लूड झालेले आहेत, मेंटल डिसऑर्डर मध्ये इन्क्लूड होतात. म्हणजे बऱ्याचशाच गोष्टी ज्या असणार आहेत त्याचा जर आपण प्रमाणापेक्षा जास्त जर स्ट्रेस घेतला, देन इट अफेक्ट ऑन आवर बिहेवियर, अफेक्ट ऑन आवर मूड, इट अफेक्ट ऑन आवर थिंकिंग कपॅसिटी and which lead to one of the disorder. Then we also
observe that the ADHD, that is the attention deficient hyperactivity disorder. तर ह्या पर्सन मधल्या ज्या ऍक्टिव्हिटी असणार त्या हायपर ऍक्टिव्हिटी आपल्याला पाहायला मिळतील की त्या पर्सन मध्ये नॉर्मली त्याचं बिहेवियर असणार नाहीये. तो पर्सन सतत रेस्टलेस असणार आहे, त्या ऍक्टिव्हिटी ज्या त्याच्या असणार आहेत त्या एकदम काय असणार, हायपर ऍक्टिव्हिटी असणार. कोणतीही गोष्ट करताना तो विचार करणार नाही की त्याचा इफेक्ट काय पद्धतीने होईल, किंवा जो कुठल्याही गोष्टीचा विचार करताना त्या पद्धतीनं थिंकिंग असणार नाही, पुअर थिंकिंग असेल. So these are the different disorders which are included in the psychological disorders or the mental disorder. Then the next disorder which is related with the nervous system, which is nothing but the Parkinson's disease. This Parkinson's disease which is developed due to degeneration of dopamine producing neuron in the central nervous system. प्लस सेंट्रल नर्वस सिस्टीम मधल्या ज्या काही न्यूरॉन्स आहेत आणि जे न्यूरॉन्स काय करणार आहेत, डोपामाइन प्रोड्यूस करणारे न्यूरॉन जे असणार आहेत ते जर काय झाले, देयर इज अ डिजनरेशन ऑफ डोपामाइन प्रोड्यूसिंग न्यूरॉन ऑफ द सेंट्रल नर्वस सिस्टीम. सेंट्रल नर्वस सिस्टीम मधले डोपामाइन प्रोड्यूस करणारे न्यूरॉनच डिजनरेट झाले, देन इट लीड्स टू फॉर्म ए वन ऑफ द डिसऑर्डर विच इज नथिंग बट द पार्किन्सन्स डिसीज. And this disease which is not suddenly developed, their development which is takes place gradually. हळूहळू त्याच्यामध्ये आपल्याला सिम्पटम दिसणार आहेत, हळूहळू या डिसीजची डेव्हलपमेंट होते. Then what are the symptoms which are observed in this Parkinson's disease? Parkinson's disease मध्ये आपल्याला काय कोणकोणते सिम्पटम्स पाहायला मिळणार आहेत? That is the tremors त्याच्यामध्ये पाहायला मिळेल. आता ट्रेमर्स मध्ये म्हणजे काय होणार आहे, हाताची थरथर होईल किंवा पूर्ण काय होणार आहे, बॉडी अशी थरथरणार आहे. त्याचबरोबर स्टिफनेस, मसल्स मध्ये एक ताठरपणा येणार आहे. देन नेक्स्ट आपण बघितलं डिफिकल्टी इन वॉकिंग, देन द बॅलन्स अँड द कोऑर्डिनेशन. म्हणजे जे काही त्याच्या नॉर्मल ऍक्टिव्हिटी, म्हणजे आपण जर बघतो जे काही चालताना वगैरे काय होणार आहे, डिफिकल्टी म्हणजे नॉर्मली तो पर्सन जसा नॉर्मली त्याच्या ज्या मुवमेंट आहेत त्या नॉर्मल होणार नाही, त्याला डिफिकल्टी जाणवणार आहे चालताना, किंवा त्याला त्याचा तोल सांभाळता येणार नाही, किंवा कोऑर्डिनेशन होणार नाहीये. का? कारण न्यूरॉन जे असणार आहेत सेंट्रल नर्वस सिस्टीम मधले डोपामाइन प्रोड्यूस करणारे जे न्यूरॉन्स असणार आहेत, these neurons which are degenerate and due to which it affect on the coordination, balance and there is also difficulty in the walking. Then next आपण बघितलं, नेक्स्ट डिसऑर्डर आहे अल्झायमर्स डिसीज. अल्झायमर्स डिसीज मध्ये जर आपण बघितलं, इट इज ए कॉमन डिमेन्शिया, म्हणजे एक स्मृती भ्रंश आपण म्हणतो, त्याच्यातला हा कॉमन टाइप आहे, दॅट इज द अल्झायमर्स डिसीज. दिस डिसीज विच इज इनक्रीज विथ द एज, म्हणजे याचे जे साइन्स अँड सिम्पटम्स आहेत ते सुरुवातीला असणार आहेत, पण जसजसं वय वाढत जाईल तसतसं आपल्याला काय होणार आहे, या डिसीजची सिव्हिरिटी वाढणार आहे. याच्यामधले साइन्स अँड सिम्पटम जास्त आपल्याला डेव्हलप झालेले दिसतील. जसजसं वय वाढत जाईल तसतसं हा काय होणार आहे, हा डिसीज आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजेच लॉस ऑफ द कॉग्निटिव्ह फंक्शनिंग मीन्स काय असेल, थिंकिंग, रिमेंबरिंग, रिझनिंग, बिहेवियरल ॲबिलिटीज. म्हणजेच काय असेल, त्या पर्सनच्या कॉग्निटिव्ह फंक्शनिंग वरती त्या फंक्शन्स काय होणार आहेत, लॉस होणार. म्हणजेच काय होईल, वैचारिक विचार करण्याची कॅपॅसिटी त्याची काय होणार आहे, हळूहळू कमी होणार. म्हणजे ज्या पद्धतीनं नॉर्मली त्यानं थिंकिंग केलं पाहिजे तशा पद्धतीचं नॉर्मल थिंकिंग असणार नाही, काय होईल, लॉस ऑफ थिंकिंग असेल. त्याचबरोबर आपण बघितलं रिमेंबरिंग, म्हणजे ज्या काही गोष्टी आहेत त्याला आठवणार नाहीत. रिमेंबरिंग म्हणजे बऱ्याचशाच विसरभोळेपणा, किंवा आपण काय म्हणू शकतो की ज्या गोष्टी आहेत त्या त्याला आठवणार नाही, पूर्वीचं बरंचसं त्याला काय होणार नाही, आठवणार नाही, म्हणजे स्मृतिभ्रंश होणार आहे तिथं. रिझनिंग, एक प्रॉपर काय करू शकणार नाही, कोणत्याही गोष्टीचं रिझनिंग त्याला देता येणार नाही, रिझनिंग, लॉस ऑफ रिझनिंग. अँड बिहेवियरल ॲबिलिटीज आपण बघू शकतो, म्हणजे त्याच्या बिहेवियर मध्ये आपल्याला बरेचसेच काय असणार, नॉर्मल बिहेवियर असणार नाही, जसं एखाद्या नॉर्मल पर्सनचं असेल तसं आपल्याला दिसणार. टू सच ॲज एक्सटेंट that it interferes with the person's daily life and activities. म्हणजे हे जे काही आपल्याला दिसतात की थिंकिंग, रिमेंबरिंग, रिझनिंग किंवा नॉर्मल बिहेवियरल ॲबिलिटीज असणार नाहीत, हे जे काही आपल्याला दिसणार आहे की त्याचा सगळ्याचा काय होईल, कशा पद्धतीने होणार आहे, टू सच अँड एक्सटेंट, इतक्या प्रमाणात ते असणार आहे की त्यामुळे काय होईल, इट इंटरफिअर्स
विथ द पर्सन्स डेली लाईफ. त्याचं जे काही दैनंदिन जीवन आहे ते दैनंदिन जीवनावरती त्याचा इफेक्ट होणार आहे. अँड त्याच्या दैनंदिन ऍक्टिव्हिटीज या पूर्ण ह्याच्यावरती ह्याच्या पूर्ण त्याचं जे काही थिंकिंग, रिमेंबरिंग किंवा पॉवर ऑफ रिझनिंग असेल या सगळ्यावरती इफेक्ट झालेला आहे. आणि त्यामुळं काय झालेलं आहे तर त्याचं डेली लाईफ जे असेल, डेली ऍक्टिव्हिटी असतील या सगळ्यावरती त्याचा इफेक्ट. अँड दिस कॅन बी ऑकर. आता हे ग्रॅज्युअली डेव्हलप होणार आहे. जसं एज वाढत जाईल तसं आपल्याला हे साइन्स अँड सिम्पटम्स जे असणार आहेत ते जास्त प्रमाणात जाणवतील त्या पर्सन मध्ये. आता अल्झायमर्स डिसीज हा कशामुळे होतो तर ड्यू टू लॉस ऑफ द कोलिनर्जिक and other neurons in the central nervous system. आता सेंट्रल नर्वस सिस्टीम जे असणार आहे त्या सेंट्रल नर्वस सिस्टीम मध्ये आपण बघितलं तर ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम मध्ये सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम बघितली होती. त्या पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मधले जे पोस्ट गँग्लिओनिक न्यूरॉन असतात त्या पोस्ट गँग्लिओनिक न्यूरॉन जे असणार आहेत त्या पोस्ट गँग्लिओनिक न्यूरॉनच्या टर्मिनल एंडला काय होतं ऍसिटिल कोलिन सिक्रेट होतं. आणि ज्या पोस्ट गँग्लिओनिक न्यूरॉनच्या टर्मिनल एंडला ऍसिटिल कोलिन सिक्रेट होतं त्या न्यूरॉनना काय म्हटलं तर दॅट इज द कोलिन एनर्जिक न्यूरॉन म्हटलं. आणि हे जे काही न्यूरॉन्स असणार आहेत ते न्यूरॉन काय होतील डिजनरेट होणार आहेत. त्याचबरोबर सेंट्रल नर्वस सिस्टीम मधले अदर न्यूरॉन सुद्धा काय होणार आहेत दीज न्यूरॉन्स आर लॉस. ते न्यूरॉन्स लॉस होणार आणि त्यामुळे त्याचा इफेक्ट हा कशावरती होणार आहे त्या पर्सनच्या एकूण बिहेवियर मध्ये चेंज होणार आहे, थिंकिंग कॅपॅसिटी मध्ये चेंज होणार, त्याच्या एकूण जे काही नॉर्मल ऍक्टिव्हिटीज जे असणार आहेत डेली लाईफ जे असेल त्या सगळ्यावर त्याचा इफेक्ट होईल. पण ही जी काही डेव्हलपमेंट असणार आहे ती हळूहळू वाढत जाणार आहे. त्याला काय होणार आहे स्मृती त्याची काय होणार स्मृतिभ्रंश होईल. म्हणजेच त्याचा सगळ्याचा इफेक्ट हा पूर्ण त्याच्या डेली लाईफ वरती होऊ शकतो. as well as this can be occurred due to the accumulation of amyloid proteins. amyloid proteins म्हणजेच काय असणार आहे these proteins if these are accumulated then it leads to there is a Alzheimer's disease. So these are the some common nervous disorder, nervous that is the nervous system शी related काही common disorders असणार आहेत which are observed in the number of peoples and this can be occurred due to the loss of neurons. काही न्यूरॉनचा लॉस झालेला आहे त्यामुळे ह्या डिसऑर्डर्स आपल्याला दिसणार आहेत किंवा एक्सेस अमाउंट मध्ये एखाद्या गोष्टीचा स्ट्रेस घेतला तरी सुद्धा आपल्याला बऱ्याचशाच मेंटल डिसऑर्डर पाहायला मिळतात. सो दिस इज ऑल अबाउट द सेंट्रल नर्वस सिस्टीम. इथपर्यंत आपण जे काही स्टडी केलेलं आहे ते सेंट्रल नर्वस सिस्टीमशी आपण स्टडी केलं. यानंतरचा जो पार्ट असणार आहे देन वी डिस्कस और स्टार्ट नेक्स्ट पॉइंट विच इज नथिंग बट द केमिकल कोऑर्डिनेशन. आतापर्यंत आपण डिस्कस केला ते काय डिस्कस केलं आहे तर नर्वल कोऑर्डिनेशन आपण डिस्कस केलं. देन हियर वी स्टार्ट द न्यू पॉइंट दॅट इज द केमिकल कोऑर्डिनेशन. If you observe in the higher animals, their body which is formed from the number of tissue, then this tissue form the organ form the systems, and in this way the whole body organization which is complex one. And to maintain the internal environment of the body as well as if there is a coordination between the all organs or all systems of these higher animals body, then it cannot be controlled or coordinated only with the help of these nervous system. Along with the nervous coordination, it also required the chemical coordination to carry out all these activities normally, or if there is a coordination. जर या सगळ्या ज्या काही ऍक्टिव्हिटी आपल्या बॉडी मधल्या होणार आहेत त्या ऑर्गन मध्ये कोऑर्डिनेशन साधलं गेलं पाहिजे. प्रत्येक सिस्टीम जी असणार आहे त्या एका सिस्टीमचा दुसऱ्या सिस्टीमशी कोऑर्डिनेशन असणार आहे. एका ऑर्गनचं फंक्शन जे असणार आहे ते दुसऱ्या ऑर्गनच्या फंक्शनशी त्याचं कोऑर्डिनेशन असणार आहे. आणि त्याचबरोबर पूर्ण बॉडीच्या आतमधलं म्हणजेच हेमिओस्टॅसिस म्हणजेच इंटरनल एन्व्हायरमेंट ऑफ द बॉडी which play very important role to carry out the all activities normally.
आणि हे जर सगळं व्हायचं असेल तर फक्त आपल्याला न्यूरल कोऑर्डिनेशन मी हे शक्य होणार नाही. तर या नर्वस कोऑर्डिनेशन बरोबर काय इसेन्शियल आहे, केमिकल कोऑर्डिनेशन विच प्ले व्हेरी इम्पॉर्टंट रोल. Means certain chemicals which are synthesized, released, and which play very important role to carry out the coordination. If you observe, there are certain cells and organs which play very important role to release some chemicals, hormones to stimulate the cells and to perform the different functions. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं, that is the autocrines. Autocrines means these cells releases some chemicals, hormones which stimulate itself. म्हणजे इथे काय होणार आहे, ऑटोक्राइन्स. ऑटो याच्या म्हणजे काय, सेल. स्वतःच्याच सेलला स्टिम्युलेट करण्यासाठी काही सेल्स काय करणार आहेत, केमिकल्स, काही हार्मोन्स रिलीज करतील. त्यांना काय म्हटलं तर ऑटोक्राइन्स. Means the cells which releases to stimulate itself. Then the paracrine. Paracrine means these cells which releases certain chemicals, hormones to stimulate the neighboring cells. म्हणजे अशा काही सेल्स आहेत की ज्या काय करणार आहेत, काही रिलीज करतील, काही सिक्रेशन्स रिलीज करणार आहेत की ज्यामुळे काय होणार आहे, तर त्याच्या नेबरिंग, त्याच्या साइडच्या ज्या सेल्स असतील त्या काय होणार आहेत, दीज सेल्स आर स्टिम्युलेट. मीन्स टू स्टिम्युलेट द नेबरिंग सेल्स, सम सेल्स रिलीजेस some certain secretions and these are nothing but the paracrine. Then endocrine. Endocrine which are the some cells which releases to stimulate the distant cells. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये काही एंडोक्राइन सेल्स असतील. एंडोक्राइन सिस्टीम जी आहे त्या एंडोक्राइन सिस्टीम मध्ये काही एंडोक्राइन ग्लँड आहे. त्या एंडोक्राइन ग्लँड मधल्या सेल्स काय होणार आहे, they release certain chemicals, they release certain secretions, and these secretions which are reaches up to these distant cells. म्हणजे जिथं ते सिक्रेट होणार आहे त्याच्यापासून कितीतरी लांब अंतरावरती काय असणार आहे, तिथं जवळच ते काय करणार नाही, तिथल्या सेल्सना स्टिम्युलेट करणार नाही. तर जिथं सिक्रेशन झालंय ते सिक्रेशन जे असणार आहे, ते हार्मोन जे असणार आहे ते आपल्या काय असणार आहे, तर जी काही ब्लड मधून काय होणार आहे, त्या टार्गेट सेल्स पर्यंत तिथपर्यंत ते पोहोचणार आहे. आणि तिथं गेल्यानंतर त्या डिस्टंट सेलला काय करणार आहेत, स्टिम्युलेट करणार आहेत. अशा सेल्सला काय म्हटलं तर एंडोक्राइन सेल्स म्हटलं. and that is pheromones, that is these are nothing but the or the P hormones पण म्हटलं तर त्याला, these are nothing but the stimulate the organs which stimulate the other organs. म्हणजे असे काही ऑर्गन्स आहेत की त्याचे काय असणार आहे, they secrete certain chemicals and these chemicals or the hormones which stimulate the other organism. दुसऱ्या ऑर्गॅनिझमला ते काय करणार आहेत, तर स्टिम्युलेट करतील to carry out the functions. So in this way these are the different cells or the organs which secrete certain chemicals, hormones which are essential to stimulate the cells or to carry out the coordination. Then we discuss about the endocrine systems. Endocrine systems which control the body activities by chemical messengers called hormones. Endocrine system which is this system is present in our body, and this endocrine system which is formed from the endocrine glands. कशापासून फॉर्म झाली ती, endocrine glands पासून फॉर्म झालेले आहे. These endocrine glands which are ductless glands, and in this endocrine system which play very important role to control the body activities. आपल्या बॉडी मधल्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत त्या कंट्रोल केल्या जाणार आहेत बाय केमिकल मेसेंजर्स कॉल्ड हार्मोन्स. की जिथं काय होणार आहे, तर काही असे सर्टन केमिकल सिक्रेट केले जाणार आहेत, केमिकल मेसेंजर्स सिक्रेट केले जातील. दीज आर नथिंग बट द हार्मोन्स, आणि त्या हार्मोन्स मुळे बॉडी मधल्या ऍक्टिव्हिटीज कंट्रोल केले जाणार आहेत. कंट्रोल द ऑल बॉडी ऍक्टिव्हिटीज, अँड दीज hormones
which are included, or these hormones which are secreted by these endocrine system, and this endocrine system which is formed from the endocrine glands, and these endocrine glands which are the ductless glands, and their secretions which are released into the blood. ते काय होणार आहे, ब्लड मध्ये रिलीज होईल, अँड थ्रू द ब्लड इट रिचेस अप टू द टार्गेट सेल. म्हणजे सगळीकडे जाणार नाही, ते जिथं गरज आहे तिथंच काय होणार आहे, टार्गेट सेल पर्यंत काय होईल, तिथपर्यंत पोहोचणार आहे. टार्गेट सेल पर्यंत पोहोचल्यानंतर दे स्टिम्युलेट दिस टार्गेट सेल और टू कॅरी आउट द बॉडी ऍक्टिव्हिटी. आणि तिथली जी काही बॉडी ऍक्टिव्हिटी आहे, जे काही फंक्शन करायचं आहे ते फंक्शन काय होईल, प्रॉपरली होईल. आणि त्याच्यासाठी स्टिम्युलेट करण्यासाठी हे सिक्रिशन, हे हार्मोन्स एंडोक्राइन ग्लँड सिक्रिट करणार. थ्रू द ब्लड इट रिचेस अप टू दॅट द टार्गेट सेल पर्यंत पोहोचणार. Then we discuss about the properties of the hormone. If you observe the hormones, these are the biochemicals which are produced in our body in a very low quantity or very small quantity. They are required in a very less concentration, less quantity, and they are ऍक्टिव्ह. जरी ते कमी प्रमाणात फॉर्म झाले असतील तरी सुद्धा काय असणार आहे, दे कॅन कंट्रोल और कोऑर्डिनेट डिफरंट ऍक्टिव्हिटीज, बॉडी ऍक्टिव्हिटीज, अँड दे आर सिक्रेटेड ॲट वन प्लेस अँड थ्रू आवर ब्लड वॅस्क्युलर सिस्टीम. सर्क्युलेटरी सिस्टीम जे असणार आहे त्या सर्क्युलेटरी सिस्टीम मधून, ब्लड मधून हे काय होणार आहे, दीज हार्मोन्स रिचेस अप टू द टार्गेट सेल. टार्गेट सेल असेल, टार्गेट ऑर्गन असेल, तिथपर्यंत ते पोहोचणार आहेत. आणि पोहोचल्यानंतर त्या तिथल्या सेल्सला ते स्टिम्युलेट करतील अँड कॅरी आउट द बॉडी ऍक्टिव्हिटीज. बॉडी ऍक्टिव्हिटीज नॉर्मली कॅरी आउट करणार आहेत. देन द नेक्स्ट आपण बघणार आहोत विच इज नथिंग बट द मेकॅनिझम ऑफ द हार्मोन ऍक्शन. आता जे काही हार्मोन्स फॉर्म होणार आहेत ते हार्मोन जे फॉर्म होतील, सम हार्मोन्स which are the lipid soluble hormones and some are the water soluble hormones. Some hormones which are they are required in very less quantity or very small amount मध्ये, less concentration मध्ये ते फॉर्म होणार आहेत and they reaches up to the target cell. target cell पर्यंत पोहोचतील ते. but some hormones which are not penetrate inside the cell. काही हार्मोन जे असणार आहे ते डायरेक्टली त्या सेलच्या आतमध्ये काय होणार नाही, पेनिट्रेट होणार नाहीत, तर त्या सेलच्या मेम्ब्रेन वरती असलेल्या रिसेप्टर बरोबरच ते बाइंड होतील अँड देन दे स्टिम्युलेट टू कॅरी आउट द बॉडी. आणि काही हार्मोन जे असणार आहेत दे हॅविंग द ॲबिलिटी, बिकॉज दीज आर द लिपिड सोल्युबल हार्मोन्स अँड दे एंटर इनटू द सेल. सेल मध्ये जाणार आहेत आणि सेल मध्ये जाऊन ते काय करणार आहेत, दे कंबाईन विथ द रिसेप्टर. रिसेप्टर बरोबर रिसेप्टर कॉम्प्लेक्स, रिसेप्टर हार्मोन कॉम्प्लेक्स तयार होईल अँड देन देअर इज ए कॅरी आउट द फंक्शन्स. जे काही फंक्शन त्याला करायचे आहे, नॉर्मल ऍक्टिव्हिटी करायचे आहेत, काही सिक्रिशन करायचे आहेत, ते त्या पद्धतीनं किंवा त्या सेलचं जे फंक्शन आहे ते नॉर्मल फंक्शन तिथं होऊ शकणार आहे. So the mechanism of hormone action. So before discussing in detail of the mechanism of hormone action, first we discuss about the chemical nature of hormone. If you observe the chemical nature of hormone, then the first types आपण बघितला amine. The catecholamine जो असणार आहे, this can be secreted by the adrenal medulla. adrenal medulla मध्ये हे सिक्रेट होणार आहे. then epinephrine असेल, norepinephrine असेल, these are also included in the amines. amines मध्ये ते include केलेले आहेत. and these are the simple amines. हे कसे आहेत, simple amines असणार आहेत. epinephrine, non-epinephrine आहे, हे अमाइन्स जे असणार आहेत, अमाइनो एसिड्स असणार आहेत, these are the simple amino acids. as well as the melatonin which is secreted by the pineal gland. जी काही पिनल बॉडी प्रेझेंट असते, आपण ब्रेन स्टडी करताना बघितलंय पिनल बॉडी, and which play very important role in the secretion of the melatonin. Then also these all are the simple amino acid. If you observe the one of the amino acid that is the modified amino acid चा example जर आपण बघितलं which is nothing but the
थायरॉक्सिन. थायरॉक्सिन जे असणार आहे विच इज ऑल्सो इन्क्लुडेड इन दिस अमाइन्स. नेक्स्ट ग्रुप जर आपण बघितला दॅट इज द पेप्टाइड हार्मोन्स. पेप्टाइड हार्मोन्स विच आर द लॉन्ग अँड शॉर्ट चेन अमायनो ऍसिड. हे कसे आहेत? लॉन्ग अँड शॉर्ट चेन अमायनो ऍसिड्स असणार. याचे जर एक्झाम्पल्स आपण बघितले, हार्मोन्स ऑफ हायपोथॅलॅमस. हायपोथॅलॅमस जे काही हार्मोन्स सिक्रेट करणार आहेत, ऑल दीज हार्मोन्स which are included in these peptide hormones. Then also oxytocin आहे, then the ADH आहे, antidiuretic hormone आहे, then the GnRH आहे, gonado that is the gonadotropin releasing hormone आहे, and this GnRH and antidiuretic hormone that is ADH, oxytocin, these are included in the peptide hormone. कशामध्ये include केले ते? peptide hormone मध्ये include. Then the next असेल that is the protein hormone. प्रोटीन हार्मोन मध्ये जर आपण एक्झाम्पल्स बघितले that is the insulin. म्हणजे हे हार्मोन जे असणार आहे दे आर प्रोटीनेसियस इन नेचर. म्हणजे त्याचं नेचर जर आपण बघितलं तर ते काय आहे? अमायनो ऍसिड्स पासूनच प्रोटीन फॉर्म होणार आहे. दिस डिफरंट अमायनो ऍसिड टू फॉर्म ए पॉलीपेप्टाइड चेन ऑफ अमायनो ऍसिड टू फॉर्म द प्रोटीन. द एक्झाम्पल त्याचा आहे इन्सुलिन, देन ग्लुकॅगॉन, देन द TSH थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आहे, LTH आहे, देन GH आहे, देन द ग्रोथ हार्मोन असेल, देन रिलॅक्सिन आहे. ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द पेप्टाइड हार्मोन. या पेप्टाइड हार्मोनचे हे एक्झाम्पल्स असतील. देन द नेक्स्ट आपण बघितलंय फॅटी ऍसिड डेरिव्हेटिव्ह. आता फॅटी ऍसिड डेरिव्हेटिव्ह मध्ये जर आपण बघितलं विच इन्क्लूड द प्रोस्टाग्लॅंडिन. फॅटी ऍसिड कुठला असणार आहे? तर फॅटी ऍसिडचं एक्झाम्पल जर आपण बघितलं तर कुठला आहे? प्रोस्टाग्लॅंडिन विच इज इन्क्लुडेड इन द फॅटी ऍसिड डेरिव्हेटिव्ह. देन द स्टिरॉइड हार्मोन्स. स्टिरॉइड हार्मोन्स which are nothing but the estrogen, then testosterone, then the aldosterone. These are the hormones which are steroid hormones and these hormones are lipid soluble hormone. हे कसे आहेत? लिपिड सोल्युबल म्हणजे लिपिड मध्ये सोल्युबल असणारे हार्मोन्स आहेत, डिराइव्ड फ्रॉम द कोलेस्टेरॉल अँड द स्टिरॉइड. स्टिरॉइड आणि कोलेस्टेरॉल पासून डिराइव्ह होतात म्हणून या हार्मोनना काय म्हटलेलं आहे? स्टिरॉइड हार्मोन म्हटलेलं आहे. आणि हे जे हार्मोन्स आहेत ते लिपिड सोल्युबल असल्यामुळे ते सेलच्या आतमध्ये सेल मेम्ब्रेन मधून आतमध्ये पेनिट्रेट होणार आहेत. कारण कसे आहेत ते? लिपिड सोल्युबल आहे आणि लिपिड मेम्ब्रेन आहे जी काय सेलची प्लाझ्मा मेम्ब्रेन जी असणार आहे, दिस मेम्ब्रेन सेल मेम्ब्रेन विच इज फॉर्म फ्रॉम द लिपिड अँड सो these are the lipid soluble membranes. so lipid soluble hormones असल्यामुळे हे काय करणार आहेत? they enter into the cell. सेलच्या आतमध्ये जातील, आतमध्ये जाऊन आतमध्ये प्रेझेंट असलेल्या रिसेप्टर बरोबर ते काय होणार आहे? बाइंड होणार आहे. देन द नेक्स्ट आपण बघितलं तर नेक्स्ट वन विच इज नथिंग बट द गॅस, दॅट इज द नायट्रिक ऍसिड. Nitric acid which is also included in this. Sometimes this nitric acid is also important role. So these are the different the types of the hormones which play very important role to carry out our body activity normally. Normally आपल्या body activity होण्यासाठी हे hormones essential. आता यानंतर आपण जर बघितला तर आपल्याला नेक्स्ट पॉइंट बघायचा आहे तो म्हणजे mechanism of the hormone action. How the hormone action which can be takes place. This mechanism of hormone action मध्ये परत दोन टाइप्स पडलेले आहेत. mechanism or the mode of hormone action through the plasma receptor आणि दुसरा जो आहे mechanism of the hormone action through the intracellular receptor. First here we discuss about the mechanism of hormone action through the membrane receptor. Here we observe that these hormones are the catecholamines or the peptides and the polypeptide hormones which are not lipid soluble. जे काही पेप्टाइड पॉलीपेप्टाइड हार्मोन्स आहेत किंवा कॅटेकोलामाइन्स जे हार्मोन्स असणार आहेत ते कसे आहेत? these hormones are not lipid soluble. हे लिपिड मध्ये सोल्युबल नाही. and so these hormones
which whenever they reaches up to the target cell, म्हणजे काय केलेलं आहे, समजा एंडोक्राइन जे सिस्टीम आपली एंडोक्राइन सिस्टीम, त्या एंडोक्राइन सिस्टीम मध्ये काय झालेलं आहे, तिथं सर्टन हार्मोन्स, एंडोक्राइन सिस्टीम जे असणार आहे तिथं काही हार्मोन्स सिक्रेट झाले. फॉर एक्झाम्पल फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन सिक्रेट झाले. तर हे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन जे असणार आहे, हे हार्मोन जे असणार आहे ते हार्मोन कसं आहे, नॉन स्टेरॉइड आहे. This hormone is non-steroid, which is a water soluble, and this hormone is not a lipid soluble. म्हणजे हे lipid soluble नाही आहे. So this follicle stimulating hormone when reaches up to the this सेलच्या जवळ आलं, ते सेलच्या तिथे आल्यानंतर काय करणार आहे, this hormone which is not reaches up to the this hormone reaches up to the cell membrane but it not enter inside the cell. पण ते सेलच्या आतमध्ये एंटर होऊ शकणार नाही. सो ऑन दिस सेल मेम्ब्रेन, या सेल मेम्ब्रेन वरतीच काय प्रेझेंट आहे, ऑन द सेल मेम्ब्रेन नंबर ऑफ रिसेप्टर्स आर प्रेझेंट. त्याच्यावरती काय प्रेझेंट आहे, रिसेप्टर्स प्रेझेंट आहेत. अँड दीज रिसेप्टर्स which having the ability to receive these hormones, ते रिसेप्टर्स काय करणार आहेत, या हार्मोनला रिसीव्ह करतील. म्हणजे हा हार्मोनचा जो मॉलिक्युल्स असणार आहे तो या रिसेप्टर बरोबर काय होईल, बाइंड होईल. and then there is a formation of the receptor hormone complex. म्हणजे या सेल मेम्ब्रेन वरती जे रिसेप्टर असणार आहेत त्या रिसेप्टर बरोबर हा हार्मोन तिथे काय होणार आहे, त्याला जॉईन होईल आणि त्यामुळे तिथे रिसेप्टर हार्मोन कॉम्प्लेक्स फॉर्म. रिसेप्टर हार्मोन कॉम्प्लेक्स फॉर्म झाला की हा रिसेप्टर हार्मोन कॉम्प्लेक्स काय करणार आहे, दिस इज द फॉर्मेशन ऑफ रिसेप्टर हार्मोन कॉम्प्लेक्स विच इज नथिंग बट द रिस्पॉन्स 1. आता हा रिस्पॉन्स 1 एकदा का रिसेप्टर हार्मोन कॉम्प्लेक्स फॉर्म झाला की हा रिसेप्टर हार्मोन कॉम्प्लेक्स काय करेल, रिलीज द एन्झाइम ॲडिनिलेट सायक्लेज. हे काय करणार आहे, ॲडिनिलेट सायक्लेज. इथं आपण सांगितलं ॲडिनिलेट सायक्लेज नावाचे एन्झाइम काय करणार, तर रिलीज करेल. अँड ड्यू टू सिक्रिशन ऑफ दिस ॲडिनिलेट सायक्लेज एन्झाइम देयर इज ए जनरेशन ऑफ द सेकंडरी मेसेंजर. म्हणजे पहिल्यांदा हा फर्स्ट मेसेंजर फॉर्म झाला, त्यानंतर सेकंडरी मेसेंजर काय होईल, जनरेट होणार. सेकंडरी मेसेंजर जनरेट होणार म्हणजेच काय होणार, देयर इज ए फॉर्मेशन ऑफ द सायक्लिक एएमपी फ्रॉम द एटीपी. ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट पासून काय फॉर्म होणार आहे, सायक्लिक ॲडिनोसिन मोनोफॉस्फेट फॉर्म होईल. अँड देन दिस मोनोफॉस्फेट which play very important role or which gives the biochemical response. आता हा जो काय सायक्लिक एएमपी फॉर्म झालेला आहे त्याला काय म्हटलं तर सेकंडरी मेसेंजर. दिस इज कॉल्ड एज अ सेकंडरी मेसेंजर. फर्स्ट मेसेंजर कोण आहे तर रिसेप्टर हार्मोन कॉम्प्लेक्स. दिस इज द फर्स्ट मेसेंजर. त्यांनी पहिला रिस्पॉन्स दिला म्हणजे काय केलं, तिथं एन्झाइम सिक्रेट केलं. त्या एन्झाइम सिक्रेशन मुळे काय झालेलं आहे, एटीपी पासून सायक्लिक एएमपी फॉर्म झाला. हा जो सायक्लिक एएमपी आहे विच इज द सेकंडरी मेसेंजर, म्हणजेच हा जो काही रिसेप्टर असणार आहे त्या रिसेप्टरनी त्या हार्मोनला रिसीव्ह केलं, रिसेप्टर हार्मोन कॉम्प्लेक्स फॉर्म झाला की हा जो काही कॉम्प्लेक्स आहे तो काय करणार आहे तर सेकंडरी मेसेंजर जनरेट करण्याचं काम करतो. आणि सेकंडरी मेसेंजरच काय करणार आहे, विच कॅरी आउट द चेंजेस मीन्स बायोकेमिकल रिस्पॉन्स दाखवणार आहे, विच स्टिम्युलेट द मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी. ज्या काही मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी, ज्या काही रिएक्शन घडवून आणायच्या त्याच्यासाठी स्टिम्युलेट करेल, त्याच्यासाठी हेल्प करणार आहे. डायरेक्ट हा हार्मोन आतमध्ये एंटर होणार नाही, तर हार्मोन फक्त या सेल मेम्ब्रेनच्या सेल मेम्ब्रेन वरती असलेल्या रिसेप्टरला जॉईन होईल, तिथं कॉम्प्लेक्स फॉर्म करेल. कॉम्प्लेक्स फॉर्म केल्यानंतर तो काय करणार आहे, काही एन्झाइम सिक्रेट करेल, रिलीज करणार आहे. आणि त्या एन्झाइम ते जो काही हा कॉम्प्लेक्स फॉर्म झाला म्हणजे तिथे एन्झाइम रिलीज होणार. एन्झाइम रिलीज झाले की तिथं काय होणार आहे, सेकंडरी मेसेंजर जनरेट होईल. आणि हा सेकंडरी मेसेंजर विच इज एसेन्शियल for the biochemical response, and due to this biochemical response the physiological response which can be occur. म्हणजे ज्या पद्धतीने ती रिएक्शन आपल्याला घडवून आणायची आहे. किंवा आता इथं आपण जर बघितलं तर काय असेल, ओव्हरी आहे.
त्या ओव्हरीची मेम्ब्रेन आहे सेल मेम्ब्रेन, आणि तिथं काय केलेलं आहे, हा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आलेला आहे. फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन ह्या ओव्हरीच्या मेम्ब्रेन वरती असलेल्या रिसेप्टरला जॉईन झाला. त्यांनी काय केलं, रिस्पॉन्स फर्स्ट दिला. रिस्पॉन्स फर्स्ट दिल्यानंतर ॲडिनिलेट सायक्लेज एन्झाईम रिलीज झालं. ते रिलीज झाल्यानंतर काय झालेलं आहे, जनरेशन ऑफ द सेकंडरी मेसेंजर फॉर्म झाला. आता हा सेकंडरी मेसेंजर हा वेगवेगळ्या फॉर्म मध्ये रिलीज होऊ शकतो, जनरेट होऊ शकतो. तो कोणत्या फॉर्म मध्ये जनरेट होऊ शकणार आहे, सायकलिक एएमपी फॉर्म होऊ शकतो, काही वेळा कॅल्शियम फॉर्म होऊ शकणार आहे, काही मध्ये काय फॉर्म होईल, सायकलिक जीएमपी फॉर्म होऊ शकतो, किंवा IP3 दॅट इज द इनोसिटॉल ट्रायफॉस्फेट सुद्धा फॉर्म होणार आहे. सो दीज आर द सेकंडरी मेसेंजर, आणि ह्या सेकंडरी मेसेंजर मुळेच बायोकेमिकल रिस्पॉन्स होणार आहे. आणि त्या बायोकेमिकल रिस्पॉन्स मुळे आपल्याला काय दिसणार आहे, द फिजिओलॉजिकल रिस्पॉन्स पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल ओव्हॅरियन ग्रोथ, म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन जेव्हा रिलीज होणार, जेव्हा ते ओव्हरीच्या मेम्ब्रेन पर्यंत गेलेले आहेत, सेल मेम्ब्रेन पर्यंत गेलेले आहेत, त्यांनी स्टिम्युलेट केल्यानंतरच काय होणार आहे, प्रिमॉइडल फॉलिकलचं कन्व्हर्जन ग्राफियन फॉलिकल मध्ये होतं, आणि मग त्या ग्राफियन फॉलिकल मधून काय होणार आहे, ओहम रिलीज होणार. पण त्याच्यासाठी ल्युटिनायझिंग हार्मोन लागणार आहे. पण त्या प्रिमॉइडल फॉलिकलचं कन्व्हर्जन ग्राफियन फॉलिकल मध्ये करण्यासाठी फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन इम्पॉर्टंट रोल आहे. ओव्हॅरियन ग्रोथ साठी ते इम्पॉर्टंट रोल कोण करणार आहे, तर हे हार्मोन करेल, दॅट इज FSH. बट दिस FSH हार्मोन विच इज नॉट ए lipid soluble, that is it is not lipid soluble, it is a water soluble and non-steroid, so it cannot enter inside the cell membrane. cell membrane च्या आतमध्ये जाणार नाही. त्या हे जे काही मेकॅनिझम आहे हार्मोनचं, त्याला आपण म्हणतो ऍक्शन थ्रू द मेम्ब्रेन रिसेप्टर. मेम्ब्रेन रिसेप्टर मार्फत ऍक्शन. दुसरा जो असणार आहे विच इज नथिंग बट द mechanism of the hormone action through the intracellular receptor. आता इंट्रासेल्युलर रिसेप्टर मार्फत म्हणजे काय होणार आहे, इथं काय होईल, जो काही हार्मोन त्या सेल मेम्ब्रेन टार्गेट ऑर्गन असेल किंवा सेल असेल तिथपर्यंत पोहोचलेला आहे ते हार्मोन थ्रू द सर्क्युलेटरी सिस्टीम. जी काही ब्लड आहे त्या ब्लड मध्ये रिलीज होणार आहे. कारण एंडोक्राइन सिस्टीम मध्ये जर आपण बघितलं, ज्या काही ग्लँड्स असणार आहेत त्या ग्लँड्स कशा आहेत, डक्टलेस ग्लँड्स आहेत. त्यांचे जे काही सिक्रिशन्स असतील, हार्मोन्स असतील, ते ब्लड मध्ये रिलीज होणार आहेत. ब्लड मधून ते टार्गेट ऑर्गन पर्यंत, सेल पर्यंत पोहोचते. तिथं गेल्यानंतर हा जो काही हार्मोन आहे, फॉर एक्झाम्पल आपण इथं घेतलेला आहे इस्ट्रोजन. इस्ट्रोजन when reaches up to the uterine cell membrane, जे युटरस आहे त्या युटरसच्या सेल मेम्ब्रेन पर्यंत पोहोचलं. तिथं पोहोचल्यानंतर काय होणार आहे, हे हार्मोन जे आहे इस्ट्रोजन हार्मोन, दिस हार्मोन विच इज ए लिपिड सोल्युबल हार्मोन. हे हार्मोन कसं आहे, लिपिड सोल्युबल हार्मोन आहे. इथं जर आपण बघितलं इस्ट्रोजन विच इज इन्क्लुडेड इन द स्टिरॉइड हार्मोन्स. कसं आहे, हे स्टिरॉइड हार्मोन आहे, त्यामुळे ते लिपिड सोल्युबल आहे. डिराइव्ड फ्रॉम द स्टिरॉइड, स्टिरॉइड पासून डिराइव्ह झालेलं आहे. त्यामुळे हे स्टिरॉइड हार्मोन लिपिड सोल्युबल हार्मोन असल्यामुळे हे काय होईल, दिस एस्ट्रोजन हार्मोन विच इज पेनिट्रेट इन द सेल मेम्ब्रेन. सेलच्या मेम्ब्रेन मधून ते आतमध्ये जाणार, सायटोप्लाझम मध्ये येईल. सायटोप्लाझम मधून ते कुठे जाणार आहे, न्यूक्लियस आहे, त्या न्यूक्लियसच्या न्यूक्लियर मेम्ब्रेन मधून आतमध्ये पेनिट्रेट होणार. आतमध्ये पेनिट्रेट झाल्यानंतर काय होणार आहे, इनर टू दिस न्यूक्लियस. न्यूक्लियस म्हणजे न्यूक्लियर मेम्ब्रेनच्या आतमध्ये, इनर टू द न्यूक्लियर मेम्ब्रेन, इन द न्यूक्लियस रिसेप्टर्स आर प्रेझेंट and this receptor and the hormone, this hormone which bind to this receptor which are present in the nucleus. न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असलेल्या, न्यूक्लियसच्या न्यूक्लिओप्लाझम मध्ये प्रेझेंट असलेल्या या रिसेप्टर बरोबर हे हार्मोन काय होईल, बाइंड होईल. अँड देन देयर इज अ फॉर्मेशन ऑफ रिसेप्टर हार्मोन कॉम्प्लेक्स. काय फॉर्म होतो, रिसेप्टर हार्मोन कॉम्प्लेक्स फॉर्म होतो. And this receptor hormone complex which stimulate, आता हा काय करणार आहे, स्टिम्युलेट दिस जेनेटिक मटेरियल ऑफ द न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या आतमध्ये जे जेनेटिक मटेरियल प्रेझेंट आहे, डीएनए जो असणार आहे, त्याला ते काय करेल, स्टिम्युलेट करेल. आणि स्टिम्युलेट केल्यामुळे स्पेसिफिक काय होणार आहे, मेसेज हा काय केला पाहिजे, तर ह्या न्यूक्लियस मधून ह्या सायटोप्लाझम मध्ये ट्रान्सफर झाला पाहिजे. आणि त्याच्यासाठी काय होणार आहे, तिथं स्पेसिफिक प्रोटीन सिंथेसाइज झालं पाहिजे.
आणि ते जे काही प्रोटीन सिंथेसाइज करायचं आहे त्या प्रोटीनचा मेसेज हा प्रोटीन जे प्रोटीन सिंथेसाइज करायचं आहे त्या प्रोटीनचं जे काही इन्फॉर्मेशन आहे, कोणत्या टाईपचं प्रोटीन सिंथेसाइज करायचं आहे, ती सगळी इन्फॉर्मेशन या डीएनए वरती प्रेझेंट असतात. आणि त्यामुळे जेव्हा हा रिसेप्टर हार्मोन कॉम्प्लेक्स फॉर्म होईल, कॉम्प्लेक्स फॉर्म झाल्यानंतर हे जेनेटिक मटेरियल जे आहे डीएनए, त्या डीएनए ला काय केलं जाणार आहे, डीएनए ला स्टिम्युलेट केल्यामुळे काय होतो, देयर इज ए ट्रान्सक्रिप्शन ऑफ द मेसेंजर आरएनए. म्हणजेच काय होणार, ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस आपल्याला माहिती आहे. ट्रान्सक्रिप्शन होणार म्हणजे काय, फॉर्मेशन ऑफ मेसेंजर आरएनए फ्रॉम डीएनए. डीएनए पासून काय होणार आहे, तर मेसेंजर आरएनए फॉर्म होणार. म्हणजेच काय होणार, डीएनए वरची हा स्पेसिफिक जीन आहे इथला, हा जीन जो असणार आहे विच इज रिस्पॉन्सिबल टू सिंथेसाइज ए स्पेसिफिक प्रोटीन. आणि ते प्रोटीन सिंथेसाइज करायचं असेल तर या डीएनए वरती प्रेझेंट असलेली इन्फॉर्मेशन ही काय व्हायला पाहिजे, कॉपी व्हायला पाहिजे, ट्रान्सक्राईब व्हायला पाहिजे. म्हणजेच इथं काय फॉर्म व्हायला पाहिजे, मेसेंजर आरएनए फॉर्म व्हायला पाहिजे. आणि तो मेसेंजर आरएनए फॉर्म झाला की हा मेसेंजर आरएनए परत काय करणार आहे, सायटोप्लाझम मध्ये जाणार आहे. मेसेंजर आरएनए जो काही मेसेज आणलेला आहे त्यानुसार काय होईल, देन देर इज ए ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन, ट्रान्सफॉर्मेशन. ही जी काय प्रोसेस असणार आहे म्हणजेच काय होईल, ट्रान्सलेशन प्रोसेस. पहिल्यांदा काय झालं, ट्रान्सक्रिप्शन झालं. म्हणजेच डीएनए वरती असलेला मेसेज हा मेसेंजर आरएनएच्या फॉर्म मध्ये कॉपी केला, transcribe the messenger RNA, then this with the help of this messenger RNA there is a synthesis of the protein. काय होईल, protein synthesis होईल. And then this protein synthesis which is responsible for the physiological response, that is a tissue growth and differentiation. म्हणजे जर आपण बघितलं तर काय होईल, ह्या प्रोटीनच्या सिंथेसाइज मुळे काय होणार आहे, फिजियोलॉजिकल रिस्पॉन्स मिळणार आहे. कारण ते प्रोटीन सिंथेसाइज होत नाही तोपर्यंत हा काय होणार नाही, फिजियोलॉजिकल रिस्पॉन्स मिळणार नाही. म्हणजे टिश्यूची ग्रोथ होणार नाही, डिफरन्सिएशन होणार. आणि त्याच्यासाठी काय व्हायला पाहिजे, तर इथं प्रोटीन सिंथेसिस व्हायला पाहिजे. प्रोटीन सिंथेसिस व्हायचं असेल तर मेसेंजर आरएनए फॉर्म व्हायला पाहिजे, ट्रान्सक्रिप्शनची प्रोसेस व्हायला पाहिजे. ट्रान्सक्रिप्शन झाल्यानंतर ट्रान्सलेशन होऊन मग प्रोटीन फॉर्म होणार आहे. पण हा मेसेंजर आरएनए फॉर्म होण्यासाठी काय व्हायला पाहिजे, इकडून इस्ट्रोजन हार्मोन आलेला आहे, ते हार्मोन या सेल मेम्ब्रेन मधून आतमध्ये गेलं, सायटोप्लाझम मध्ये गेले, सायटोप्लाझम मधून न्यूक्लिअर मेम्ब्रेन मधून ते न्यूक्लिओप्लाझम मध्ये गेलं. तिथं असलेल्या रिसेप्टर बरोबर ते बाइंड झालेलं आहे. रिसेप्टर हार्मोन कॉम्प्लेक्स फॉर्म केला आणि रिसेप्टर हार्मोन कॉम्प्लेक्स काय करणार आहे, तर या डीएनए ला, जेनेटिक मटेरियलला काय करेल, तर ट्रान्सक्राइब विच इज रिस्पॉन्सिबल टू फॉर्म द मेसेंजर आरएनए बाय द ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस. म्हणजे याच्यावरची इन्फॉर्मेशन मेसेंजर आरएनएच्या फॉर्म मध्ये काय होईल, ट्रान्सक्राइब झाल्यानंतर म्हणजे या जीनोमला स्टिम्युलेट करणार आहे टू फॉर्म द मेसेंजर आरएनए. मेसेंजर आरएनए then enter into the cytoplasm where the protein is synthesized, and then this protein which is essential for the physiological response, that is the tissue growth and the differentiation. So this is all about the mechanism of the hormone action through the intracellular receptor. याला काय म्हटलं असतं, इंट्रासेल्युलर. म्हणजे सेलच्या आतमध्ये होणार आहे ही प्रोसेस. आणि ही जी प्रोसेस होणार आहे ती कुठे होणार आहे, थ्रू द मेम्ब्रेन. जे काही हार्मोन्स हे सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये जाऊ शकत नाहीत, ते हार्मोन सेल मेम्ब्रेन वरती प्रेझेंट असलेल्या रिसेप्टरला जॉईन होणार आहे आणि त्यामुळे काय होतील, नंबर ऑफ चेंजेस होणार. आणि काही हार्मोन जे असणार आहेत ते काय करणार आहेत, दिस हार्मोन ऍक्शन थ्रू द इंट्रासेल्युलर रिसेप्टर. म्हणजे सेलच्या आतमध्ये जे रिसेप्टर आहेत त्याच्याबरोबरच ते हार्मोन काय होणार आहेत, these hormone from the receptor hormone complex. So this is all about the introductory part of this chemical coordination. हा केमिकल कोऑर्डिनेशनचा इंट्रोडक्टरी पार्ट आहे की ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की हार्मोनची ऍक्शन कशी होऊ शकते. ती दोन प्रकारे होऊ शकते. हार्मोन्स हे काय असणार आहेत, ती स्मॉल क्वांटिटी मध्ये तयार होणार आहे, द लो कॉन्सन्ट्रेशन मध्ये तयार होतील, पण त्याची ऍक्टिव्हिटी जी असणार आहे ती काय असणार आहे, विच कॅन बी टेक्स प्लेस ॲट अ डिस्टंट प्लेसेस बिकॉज दे आर सर्क्युलेट और रिचेस अप टू द टार्गेट ऑर्गन थ्रू द ब्लड. इथं मात्र आपण हा जो काही इंट्रासेल्युलर रिसेप्टर बघितलेला आहे, तर दिस मेकॅनिझम ऑफ हार्मोन ऍक्शन थ्रू द इंट्रासेल्युलर रिसेप्टर, दिस प्रोसेस or this hormone effect is a long lasting effect. हा कसा आहे, लॉंग लास्टिंग इफेक्ट आहे.
आणि एकदा का एखादं हार्मोन रिलीज झालं, ते टार्गेट सेल पर्यंत पोहोचलं, त्याची ऍक्शन झाल्यानंतर परत ते हार्मोन युटिलाइज केलं जाणार नाहीये. परत दुसऱ्यांदा परत काय होणार आहे, परत ते हार्मोन काय होईल, सिंथेसाइज होणार, रिलीज होणार आणि त्या टार्गेट सेल पर्यंत पोहोचणार आहे. सो दिस इज ऑल अबाउट दिस इंट्रोडक्टरी पार्ट. आता हा जो काही नर्वस सिस्टीम मधल्या ह्या ज्या काही एक्झाम्पल्स आहेत त्याच्यावरती एखादा एमसीक्यू आपल्याला विचारला जाऊ शकतो किंवा गिव्ह एनी टू एक्झाम्पल्स ऑफ द सायकोलॉजिकल डिसऑर्डर किंवा राईट ए नोट ऑन पार्किन्सन्स डिसीज किंवा व्हॉट आर द मेन कॉज ऑफ पार्किन्सन्स डिसीज असं आपण विचारलं जाऊ शकतो. किंवा whenever there is a degeneration of dopamine producing neuron of the central nervous system dash dash disorder which is occur. या पद्धतीचा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की व्हॉट इज द मेन कॉज ऑफ द अल्झायमर्स डिसीज, गिव्ह द सिम्पटम्स ऑफ अल्झायमर्स डिसीज, अशा टाईपचे क्वेश्चन आपल्याला विचारले जाऊ शकतात. किंवा एमसीक्यू मध्ये पण त्याच्या सिम्पटम्स त्याचबरोबर मेन कॉज आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर केमिकल कोऑर्डिनेशन मध्ये हे जे काही ऑटोक्राईन, पॅराक्राईन, एंडोक्राईन जे असणार आहे त्याच्यावरती पण एक एक मार्काचा किंवा मॅच द पेअर मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. हार्मोनचे फंक्शन हे इन जनरल आहेत, हे एक्झाम्पल्स पण लक्षात ठेवा. दॅट इज द स्टेरॉइड हार्मोन कोणते आहेत, प्रोटीन हार्मोन, पेप्टाइड हार्मोन, अमाइन, फॅटी ऍसिड हार्मोन, फॅटी ऍसिड डेरिव्हेटिव्ह. आणि ह्या ज्या दोन डायग्रॅम्स आहेत त्या डायग्रॅम्स आपल्याला एक्झामला विचारले जाऊ शकतात किंवा आपल्याला क्वेश्चन असाही विचारला जाऊ शकतो, एक्सप्लेन मेकॅनिझम ऑफ हार्मोन ऍक्शन थ्रू द इंट्रासेल्युलर रिसेप्टर. तिथं आपल्याला जर असा 3 मार्काचा क्वेश्चन विचारला तर ही डायग्राम काढून एक्सप्लेनेशन करणं गरजेचं. सो दिस इज ऑल अबाउट द हार्मोन. देन in next lecture we will discuss about the endocrine system, especially we discuss about the pituitary gland. Thank you very much.